जी आहे ती वेल्थ कुंडली असते. म्हणजे आपण जशी आपली कुंडली बघतो तसेच सगळे भाव 12च्या 12 इथे असतात, पण वेल्थ कुंडलीमध्ये हे 12 भाव वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. जसं लग्नस्थान, लग्नस्थान गुड क्वालिटीचं सीड दाखवत. लग्नस्थान म्हणजे ती व्यक्ती, लग्नस्थान म्हणजे तो जातक. ज्या जातकाची कुंडली आपण पाहतो तो जातक, तो सीड असतो. सीड म्हणजे काय? तोच ठरवतो की मला किती श्रीमंत बनायचंय. वेल्थ कुंडलीमध्ये जातकाची मानसिक स्थिती चांगली असावी लागते, जातकाकडे हुशारी असावी लागते, जातकाकडे बुद्धिमत्ता असावी लागते, आणि ह्या सगळ्या क्वालिटी ज्या आहेत त्या लग्नस्थानात असतात. म्हणून जर जातक चांगल्या बुद्धीचा असेल, जातक आयुष्यामध्ये फोकस्ड असेल, तर आपण गुड क्वालिटीचं सीड म्हणतो. कुंडलीमध्ये लग्नस्थाने फार महत्वाचं आहे, कारण लग्नस्थानावरून ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे, आणि त्या व्यक्तीचं यश, कीर्ती, प्रतिष्ठा, मान सन्मान हा लग्नस्थानावरून असतो. म्हणून कधी आपण वास्तूमध्ये लग्नस्थान जे आहे ना ते पॉवरफुल करावं लागतं. एखाद्या जातकाची कुंडली आपण बघतो ना, तेव्हा ती कुंडली लग्नस्थान पहिल्यांदा बघावं लागतं. लग्नस्थान काय क्वालिटीचं आहे ते बघावं लागतं. लग्नेश काय क्वालिटीचं आहे ते बघावं लागतो. लग्नेशावर पॉझिटिव्ह हिट किंवा निगेटिव्ह हिट आहे का ते बघावं लागतं. निगेटिव्ह हिट आहे तर काढावा लागतो, पॉझिटिव्ह हिट आहे तर त्याला वाढवावा लागतो, आणि लग्नेशाला बलवान करावा लागतो. तरच वास्तू त्या व्यक्तीला चांगला परिणाम देते. म्हणून लग्नस्थानावर कुठला ग्रह नेगेटिव्ह परिणाम करतोय, कदाचित एखादा ग्रह लग्नस्थानात आलेला असेल आणि तो निचीचा असेल, किंवा त्याच्यावर त्या ग्रहावर कुठला तरी अशुभ ग्रह दृष्टी करत असेल, किंवा अष्टमेश दृष्टी करत असेल, अष्टमेश, आणि त्या लग्नस्थानाला तो खराब करत असेल, तर सीड कशी झाली? खराब झाली. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? कधीही वास्तूमध्ये लग्न चेक करायचा. ही कुंडली मी तुम्हाला का दाखवतोय? तिला वेल्थ कुंडली असं म्हटलेलं आहे. आज आपल्याला एखादी वास्तू जर चांगली करायची म्हटली तर वेल्थ डायरेक्शन मधून त्याला चांगली करता आली पाहिजे. म्हणजे पैशाच्या दृष्टीने तिला उत्कृष्ट करता आली पाहिजे, तर ती वास्तू चांगला परिणाम देते असं लोक म्हणतात, बरोबर? आणि लग्नस्थान जे आहे ते हेल्थ पण देतं, आणि ते सीड आहे. त्यामुळे याला चांगलं करणं पहिल्यांदा गरजेचं असतं. क्लिअर? सेकंड हाऊस, सेकंड हाऊस ऍटमॉस्फिअर आहे. ऍटमॉस्फिअर म्हणजे काय? वातावरण. पण हे वातावरण कसलं आहे? कारण ही वेल्थ कुंडली आहे, त्यामुळे पैसा देणारं वातावरण आहे. हे वातावरण आपल्याला समजलं पाहिजे, आणि या वातावरणाचा आपल्याला जास्तीत जास्त वापर आपल्या अवतीभोवती करता आला पाहिजे. ऍटमॉस्फिअर, इथून बघा कुटुंब दिसतं, इथून आपल्याला कुटुंब दिसतं आहे ना. कुटुंबातलं वातावरण काय आहे त्याच्यावर तुमची वेल्थ ठरते. काही कुटुंबामध्ये कायम नेगेटिव्ह बोलत असतात, काही कुटुंबामध्ये सतत भांडणं असतात, शिव्याशाप चालू असतात, तर ऍटमॉस्फिअर तुमच्या वेल्थ कुंडलीचं बिघडतं. हे लक्षात घ्या, वेल्थ कुंडलीचं ऍटमॉस्फिअर बिघडतं. तुम्ही बघा, मला एक उदाहरण सांगतो. समजा 4 तुमच्या घरातले काही मेंबर्स असतील आणि ते 4 जण कर्जबाजारी असतील, तर ऑटोमॅटिकली जातक पण कर्जबाजारी बनणार. कारण काय झालं असतं, कर्ज घेण्याची सवय झालेली असते ना त्यांना. ते लोक चॅम्पियन असतात कर्ज घेण्यामध्ये. तर काय होईल, जातक पण त्यांच्यातला एक बनून जाईल, कारण त्यांचं रुटीन आहे ना ते. पण हेच जर हे घरातले 4 मेंबर असतील आणि ते उत्तम कमावत असतील, आणि हा जातक त्या फॅमिलीचा भाग आहे, तर काय होईल? तर काय होईल, जर घरातले सगळे मेंबर्स चांगले अर्निंग मेंबर्स आहेत, तर जातक पण चांगल्या क्वालिटीचा अर्निंग मेंबर बनेल. म्हणून लक्षात घ्या, ऍटमॉस्फिअर हा भाग जो आहे तो सेकंड हाऊस आपल्याला दाखवतो, आणि ते चांगलं असायला पाहिजे, तर वेल्थ कुंडली चांगला परिणाम देते, बरोबर? थर्ड हाऊस, थर्ड हाऊस सॉइल दाखवत. सॉइल म्हणजे आपली जमीन, ती किती क्वालिटीची आहे. वेल्थ कुंडलीमध्ये
जेव्हा आपण सीडचा विचार करतोय, एखाद्या बियाण्याचा विचार करतोय, तेव्हा ते बियाणं रुजणार कुठे? तर ते बियाणं रुजण्यासाठी एक चांगली जमीन असावी लागते आणि ते म्हणजे आपलं पराक्रम स्थान. तुमच्याकडे चांगली बुद्धिमत्ता असायला पाहिजे, चांगली विचारशक्ती असायला पाहिजे, लाईफ फोकस्ड असायला पाहिजे तुमची. मला आज 3 वर्षानंतर मी कुठे जाणार आहे हे मला माहित असायला पाहिजे. वेल्थ कुंडलीमध्ये सॉइल जे आहे ती मॅनेजमेंट करतो. म्हणजे काय की आज माझा मुलगा 4 वर्षाचा असेल तर तो 10वीला जाईल, तेव्हा तो किती वर्षाचा असणार आहे? तर 15 वर्षाचा असणार आहे. म्हणजे 11 वर्षांनी मला त्याच्या कॉलेजसाठी पैसे लागणार आहेत. तर मी आजपासून पैसे साठवायला सुरुवात करेन, तर 11व्या वर्षी त्याला चांगले पैसे मिळतील कॉलेजच्या शिक्षणासाठी. हे कोण दाखवतं? तर तुमचं पराक्रम स्थान. कारण इथून तुमची लाईफ जी आहे ती प्लॅन केली जाते. म्हणजे आता समजा माझं वय, उदाहरणार्थ सांगतो, माझं वय आता 45 आहे आणि मला असं वाटतं की 55व्या वर्षी मला रिटायरमेंट घ्यायची. तर 55व्या वर्षी रिटायरमेंट घेण्यासाठी मला माझी लाईफ प्लॅन केली पाहिजे. अजून माझ्याकडे समजा 10 वर्ष आहेत, तर 10 वर्ष मला असा पैसा साठवला पाहिजे की 55 वर्षानंतर रिटायरमेंट बसून खाता आली पाहिजे. असा पैसा माझ्याकडे 10 वर्षामध्ये यायला पाहिजे. बरोबर? तर हे कुठून मिळतं? 3rd हाऊस वरून. कारण हे पराक्रम स्थान आहे. हे इथून आपण अंतर्मन बघतो, इथून आपण लाईफची प्लॅनिंग बघतो, म्हणून त्याला सॉइल असं म्हटलेलं आहे. ही आहे 4th स्थान. इथून केअर केली जाते. आता आपण बियाणं लावलं, त्याला चांगलं वातावरण पण दिलं, त्याला चांगली जमीन पण दिली, पण नुसतं बियाणं लावून चालतं का? त्याची आपल्याला काळजी पण घ्यावी लागते ना. बघा, ऍक्च्युली वेल्थ कुंडली जी असते ना, ही वेल्थ कुंडली म्हणजे खरं बघायला गेलं तर ती एक शेतीच आहे असं समजा. कारण आपण शेतीशी संबंधित गोष्टी बघतोय ना इथे. केअर, एखादं आपण बियाणं लावतो तेव्हा त्याची काळजी घ्यावी लागते आपल्याला. त्या बियाणाला रोज पाणी घालावं लागतं, त्याला त्याच्या आजूबाजूला काही गवत वाढलेलं असेल तर ते काढून टाकावं लागतं, आणि ते झाड लवकरात लवकर मोठं कधी होईल आणि ते फळ कधी द्यायला लागेल याची आपल्याला काय करावी लागते? केअर करावी लागते. म्हणजे 4th हाऊस. 4th स्थानावरून आपण काय बघतो? मातृत्व. आणि इथून बघतो आपण केअर. मातृत्व, केअर लक्षात घ्या. तुम्हाला इथे असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्याशी कनेक्ट व्हावं लागतं. म्हणजे इथे आपली फॅमिली आहे, इथे आपलं घर आहे, इथे आपलं वाहन आहे, या सगळ्यांशी तुम्हाला व्यवस्थित कनेक्ट व्हावं लागतं. तर इथून आपली केअर जी आहे ती व्यवस्थित होते. म्हणजे काय? गाडी चालवायची, गाडीच्या पेट्रोलचा खर्च हा लागणारच. मग महिन्याला त्याचं एक बजेट ठरवावं लागतं. मी 2000चं पेट्रोल भरेल, 3000चं भरेल. पण कसं भरेन? माझ्या कमाईच्या दृष्टीने भरेन. माझी कमाई मला दिसते 25,000 आणि 10,000चं मी जर पेट्रोल गाडीमध्ये भरलं आणि गाड्या फिरवत राहिलो तर चालेल का? नाही चालणार. तर तुमचं वेल्थ कुंडली तुमची बिघडेल इथे. तुम्ही काही एक्सेस खर्च करायला लागले तर. तुमची कमाई समजा 1 लाख आहे आणि तुम्ही 1 लाखाचाच खर्च जर करत असाल तुमच्या घराच्यासाठी म्हणजे घरातल्या गरजा ज्या असतात ना, अन्नधान्य म्हणा किंवा इतर काही म्हणा, तुम्ही घरातलं जेवण सोडून हॉटेलमध्ये रोज खायला जात असेल आणि रोजचे 2-3 हजार उडवत असाल हॉटेलमध्ये आणि घरातलं जेवण फेकून द्यायची गरज लागत असेल तर काय होईल? तुमची वेल्थ कुंडली बिघडून जाईल. बरोबर की नाही? मी काय करेन, मला हॉटेलमध्ये जायला आवडतं, पण मी महिन्यातून एकदा जाईल किंवा 15 दिवसातून एकदा जाईल. पण इतर वेळी मात्र मी माझ्या घरचं अन्न जे आहे ते पोटभर खाईन. तर माझी वेल्थ कुंडलीतली केअर जी आहे ती अतिशय चांगली होईल. ठीक आहे? 5th हाऊस जे आहे ना ते वॉटर असतं. म्हणजे आपल्या झाडांना जे ठिबक सिंचन म्हणा, हळूहळू मिळणारं पाणी म्हणा, किंवा जितक्या आपल्या पैशाच्या वाढीसाठी लागणारं जे इंधन आहे, जसं पाणी हे त्यांच्या वाढीसाठी लागणारं एक महत्वाचं इंधन आहे. तर ते पाणी दिल्याने तुमची ग्रोथ होणार आहे. पाणी दिल्याने ग्रोथ होणार आहे. आता 5म स्थान काय आहे? प्रेम आहे. 5म स्थान काय आहे? इन्व्हेस्टमेंट आहे. 5म स्थान इन्व्हेस्टमेंट आहेत. अगदी छोट्या छोट्या कालावधीसाठी म्हणा किंवा अगदी कमी पैशापासून म्हणा. कमी पैसे याचा अर्थ की तुम्ही अगदी 100 रुपयापासून पण इन्व्हेस्ट करू शकता. 100 रुपये दर महिन्याला जर केले किंवा दर आठवड्याला केले तर महिन्याला 400 झाले. वर्षाचा हिशोब जेव्हा तुम्ही काढता तेव्हा ती एक चांगली रक्कम असते. बरोबर की नाही?
किंवा तुम्ही लाईफ जर प्लॅन केलेला असेल की मला 10 वर्षानंतर रिटायरमेंट घ्यायचे, तर 10 वर्षानंतर माझा जर मी इथे सॉइल माझा जर चांगला असेल तर मी म्हणेन 10 वर्षानंतर माझ्याकडे 3 करोड असायला पाहिजे. तर 3 करोड 10 वर्षानंतर असायला पाहिजे. तर 10 वर्षाचे महिने किती ते मी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करेन आणि त्या महिन्याप्रमाणे मी जर महिन्याला किती इन्व्हेस्टमेंट केली तर मी 3 करोडच्या आसपास जाऊ शकतो. हे मला कॅल्क्युलेशन करता येईल की नाही सहज. आणि हे सहज कॅल्क्युलेशन जे आहे ते केलं तर तुम्हाला काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ते वॉटर. आपण जर प्रॉफिट रेशो बघितला तर पकडा की 10 ते 20% प्रॉफिट रेशो पकडा इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून. वार्षिक 10 ते 20% वार्षिक. ते पण तुम्ही चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं तर, बँकांमध्ये एफडी मध्ये वगैरे ठेवलं तर, आज बँकांनी रेट जे आहे ते कमी केलेले आहेत, 6 ते 7% आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे वार्षिक 6 ते 7% म्हणजे तुम्ही काहीच नाही कमवते. मग असे काही असे पद आहेत जसे शेअर्स आहेत, म्युच्युअल फंड्स आहेत किंवा आणखी काही आहेत. तुम्हाला याच्यावरती जास्त कळेल, पण फक्त कुंडलीच्या माध्यमातून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही वॉटर म्हणजेच या इन्व्हेस्टमेंट या जर केल्या ना तर निश्चितपणे तुम्ही काय करू शकता, एक चांगली सेव्हिंग करू शकता. 6th हाऊस जे आहे ते आहे इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल. शत्रुत्व आहे त्या ठिकाणी. 6th हाऊस नुकसान पण दाखवतं, कारण त्रिक स्थानांमधलं एक स्थान येते. ते नुकसान पण करतं आणि गेन पण करतं, प्रॉफिट पण देतं आणि नुकसान पण देतं, लॉस पण देतं. आजारपणाच्या मागे तुमचा खर्च होऊ शकतो, कोर्ट कचेरीच्या मागे तुमचा खर्च होऊ शकतो, शत्रुत्वाच्या मागे तुमचा खर्च होऊ शकतो. आणि एखाद्या बिझनेस मधून किंवा एखादा व्यवहार केल्याने प्रॉफिट पण होऊ शकतो. 6th हाऊस कर्ज पण देतं आणि दुसऱ्याच्या मार्फत पैसा पण देतं. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा ज्या लोकांशी तुम्ही व्यवहार करता त्यांच्या माध्यमातून 6th हाऊस पैसे देतं. पण 6th हाऊस कर्ज काढण्याची पाळी पण आणतं, कारण ते ऋणस्थान आहे. मग आता मला कळलं पाहिजे की माझे इन्सेक्ट कोण आहेत, माझे शत्रू कोण आहेत, किंवा माझ्या पैशाला खाणारी काय आहे. माझ्या पैशाला कोण खाऊ शकतं? शत्रुत्व खाऊ शकतं, कोर्ट केस खाऊ शकते, आजारपण खाऊ शकतं. म्हणजे याला मला काय करावं लागेल, पेस्ट कंट्रोल करावं लागणार आहे, म्हणजे जपावं लागणार आहे. म्हणजे माझ्या फिटनेसकडे मला लक्ष द्यावं लागेल, तर मी आजारी पडणार नाही, शत्रुत्व कुणाशी होणार नाही. म्हणून मला माझ्या स्वभावात बदल करावा लागेल. सॉरी म्हणण्याची माझी तयारी असली पाहिजे. एखादा आपली चूक पण असली तर सॉरी म्हणायची ताकद पाहिजे, आणि समोरच्याची चूक असली तरी स्वतः सॉरी म्हणायची ताकद पाहिजे. सॉरी म्हटल्याने प्रश्न सुटतात, पण सॉरी नाही म्हटलं आणि थोडीशी गुरमी दाखवली तर शत्रुत्व निर्माण होतं. त्यातून मारामाऱ्या होतील, हॉस्पिटलपर्यंत जायची पाळी येईल. शत्रू इतका आपल्याला आपटेल की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ, इतका रक्तबंबाळ आपल्याला करून ठेवेल. किंवा नाही केलं ना तर तो केस करेल, कोर्ट केस. आणि कोर्ट केसमध्ये मग 15 वर्ष 16 वर्ष कोर्ट केस लढत राहा आणि वकिलाचे पैसे भरत जा. आणि म्हणतात ना, शहाण्याने कधी कोर्टाची पायरी चढू नये. म्हणजे आपल्याला इथे पेस्ट कंट्रोल करावं लागतं. बरोबर. 7th हाऊस जे आहे ना ते ग्रोथ मॅनेजमेंट आहे, 7th स्थान. कारण कायदेशीर विचार सप्तमातून केला जातो. इथून पार्टनरशिप बघितली जाते, पण ती कायदेशीर पार्टनरशिप बघितली जाते. 7th स्थान हे व्यवसायाचं स्थान आहे, म्हणून तुम्हाला तुमची ग्रोथ मॅनेजमेंट इथून करता येते. ग्रोथ मॅनेजमेंट याचा अर्थ काय की तुम्ही कशा प्रकारे ग्रोथ करणार याचा पूर्ण प्लॅनिंग आपण ठरवतो ना. की मला माझा समजा आज एक व्यवसाय आहे, तर या व्यवसायाला मला अजून वाढवायचं आहे, याला अजून वेगवेगळ्या सिटीमध्ये त्याला हे करायचंय. जसं तुम्ही काही लोक फोकस्ड असलेले बघता, जसे विठ्ठल कामत. विठ्ठल कामत हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती आहे की त्यांनी एक हॉटेल चालू केलं, पण आज चेन ऑफ हॉटेल आहे त्यांचे, आणि ते वेगवेगळ्या माध्यमातून विठ्ठल कामत जे आहे ते कमावत आहेत. आज आपण टाटाचं वगैरे उदाहरण घेतो, पण एक प्लास्टिकची साधी बरणी पण टाटा बनवतात आणि कार पण महागडी कार पण बनवतात. म्हणजे तुम्ही विचार करा की आपल्याला कशातून ग्रोथ मिळेल आणि कशातून आपल्याला पैसा मिळेल. मग ती छोट्यात छोटी गोष्ट पण असेल आणि मोठ्यात मोठी गोष्ट पण असेल. टाटा तर 10 रुपयाचं नमक पण विकतंय, माहितीये तुम्हाला? टाटा नमक येतं, टाटा नमक.
₹10 नमक येते. पण एक मोठा कार बनवणारा व्यक्ती तो नमक पण विकतोय, लोखंडाच्या वस्तू पण विकतोय, महागड्या कार पण विकतोय, छोट्या छोट्या बरण्या पण विकतोय. तुम्ही विचार करा, म्हणजे आपल्याला हे जे बिझनेस असतात ना, कारण सप्तम स्थान हे बिझनेसचं स्थान आहे, त्यामुळे मला इथून 7th हाऊसचा जर अभ्यास केला ना तर मला नक्की कळतं की मी कशा स्वरूपाचा बिझनेस केला तर मला जास्त चांगला फायदा होईल. मग तो छोट्यात छोटा असेल. तुम्हाला सांगतो, काही बनिये लोक आहेत ना, बनिये, त्या लोकांना जास्त प्रॉफिट नसतं, ₹2 ₹3 प्रॉफिट असतं, पण त्यांच्या बिल्डिंग आहेत, कारण जास्त क्वांटिटीमध्ये वस्तू विकतात, जास्त क्वांटिटीमध्ये वस्तू विकतात आणि प्रॉफिट जास्त काढतात, बरोबर की नाही. तर हे सगळं मॅनेजमेंट आहे ना, हे तुम्हाला 7th हाऊस मधून कळतं. वेल्थ कुंडलीचा पण तुम्ही नीट विचार करा, कारण आपण एखादी वास्तू जेव्हा सुधारतो ना तेव्हा त्या जातकाची वेल्थ कुंडली पण आपल्याला माहित असावी लागते. हा विषय कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल, पण मला असं वाटतं की हा विषय तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, म्हणून मी हा विषय तुम्हाला दाखवतोय. म्हणून 7th हाऊसचा तुम्ही नीट अभ्यास करा, कारण इथून तुमची ग्रोथ होते. तुमचं सक्सेस आहे ते 7th हाऊस मधून मिळते. तुम्हाला पार्टनरशिप इथून मिळू शकते, आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या लाईफ पार्टनरची साथ जी आहे ती 7th हाऊस मधून तुम्हाला मिळत असते, आणि ग्रोथ जी आहे ती 7th हाऊस मधून दिसते. म्हणून लाईफ पार्टनरचा थोडासा विचार घ्यायची सवय ठेवा. काही करायचंय ना तर आपल्या पार्टनरला विचारायचं की हे जर मी केलं तर यात मला प्रॉफिट मिळेल का. थोडा सल्ला घ्यायला काय हरकत आहे. सल्ला घेतल्याने आपल्याला कमीपणा कधीच येत नाही, पण सल्ला न घेतल्याने मात्र नुकसान होऊ शकते. एखादा व्यक्ती कदाचित त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असू शकतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला एक गंमत सांगतो. मला काही दिवसापूर्वी कमिशनर ऑफिसमध्ये एक काम पडलं. मी तुम्हाला माहितीये, कमिशनरना भेटण्यासाठी बरेच ट्राय केले, आणि नेहमी असं उत्तर आलं की आज कमिशनर नाहीयेत, आज इकडे गेलेत, आज तिकडे गेलेत, आज सगळं असं तसं तसं. पण मी मात्र ना कुणालाच विचारलं नाही की बाबा मला जर त्यांना भेटायचं असेल तर मला कसं भेटता येईल, हे मी कुणाला विचारलं नाही. फक्त स्वतः प्रयत्न करत गेलो. पण तुम्हाला मी सांगतो, आपले एक विद्यार्थी आहेत तुमच्या बरोबरच, ते पण शिकतायत, ते कमिशनरच्या बरोबर कायम असतात. जर मी थोडंसं विचारलं असतं ना, आणि मला माहितीही आहे की ती व्यक्ती कमिशनर ऑफिसमध्ये आहे, मला इतकं माहित नाही की ती कमिशनरच्या बरोबरच असते, हे नाही माहिती. फक्त एवढं माहिती आहे की ती कमिशनर ऑफिसमध्ये काम करतात. जर मला माहित आहे तर मला विचारायला कमीपणा वाटला पाहिजे होता का. कदाचित मी त्यांना विचारलं असतं, सर मला जर कमिशनरला भेटायचं तर काय प्रोसिजर आहे, त्यांनी सांगितलं असतं की नाही, मला सल्ला दिला असता, किंवा ते म्हणाले असते सर मी त्यांच्याबरोबर असतो, मी तुम्हाला भेटून देतो, म्हटले असते की नाही. पण मी त्यांना विचारलं नाही, आणि त्यामुळे मग लॉस कोणाचा झाला, माझाच झाला. माझा वेळ गेला आणि आजपर्यंत कमिशनरला नाही भेटू शकलो. मला कळलं की हा लॉस माझाच झाला. मग मला जर ग्रोथ मॅनेजमेंट करायचे तर कुणाचा सल्ला घ्यायला हरकत आहे का. कुणाला विचारू शकतो की नाही मी की बाबा मला जर ही गोष्ट करायची तर मी काय करू, कशी करू, कुठल्या पद्धतीत करू, याचा काय मार्ग असेल. तर तुमची वेल्थ जी आहे ना ती इथून ग्रो होते. म्हणून तुम्ही 7th हाऊस मधल्या प्लॅनेटला व्यवस्थित विचारात घ्या. 8th हाऊस जे आहे ना ते आपल्याला काय दाखवतं, चुकीचं क्लायमॅट. इथं तुम्हाला माहितीये, तुम्ही चांगलं बीज लावलेलं आहे पण खूप पाऊस पडला तर तुमचं बीज काय होईल, वाहून जाईल, खराब होऊन जाईल. किंवा तुमच्या शेताला जर कुणीतरी वणवा लावला तर तुमचं बीज जे आहे ते जळून जाईल, ते तुम्हाला प्रॉफिट देणार नाही, बरोबर की नाही. नैसर्गिक आपत्ती तुम्हाला माहितीये कितीतरी वेळा येते. आता थोडक्यात उदाहरण द्यायचं, मी स्वतः महाबळेश्वरचा आहे. महाबळेश्वरला आमची स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि बरीच आहे, आणि तिथून स्ट्रॉबेरी जी आहे ती एक्सपोर्ट केली जाते. चांगल्या क्वालिटीची स्ट्रॉबेरी एक्सपोर्ट केली जाते. गेल्या वर्षी करोनाची जी नैसर्गिक आपत्ती आली होती, नैसर्गिक आहे ती कुणी आणलेली नाहीये पण आली, परंतु या करोनाच्या कालावधीमध्ये लोक जे आहेत ते तिकडे खरेदी करायला आले नाहीत, किंवा जे ठेकेदार असतात जे तिथून स्ट्रॉबेरी जे आहे ते घेऊन एक्सपोर्ट करतात ते आलेच नाही. आणि महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना यायला सुद्धा बंदी होती. मग ती स्ट्रॉबेरी काय झाली, खराब झाली. म्हणजे नुकसान काय झालं, स्ट्रॉबेरीचं पूर्ण नुकसान झालं. मेहनत पूर्ण वायाला गेली. स्ट्रॉबेरीची मेहनत जी असते ती काय फक्त एका महिन्याची मेहनत नसते, पूर्ण वर्षभराची मेहनत असते, पूर्ण वर्षभराची. आणि जानेवारी पासून ते
मे पर्यंतचा कालावधी असा असतो की तिथंच इन्कम जी आहे ती जास्त येत असते. परंतु गेल्या वर्षी मार्च पासून तो पूर्ण वर्ष जे आहे ते आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या याच्यामध्ये गेलं. त्यामुळे काय झालं, या नैसर्गिक आपत्तीने आपल्या वेल्थचं नुकसान केलं. म्हणून इथल्या प्लॅनेटचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो की हे प्लॅनेट आपल्या वेल्थला कुठे नुकसान देणार आहेत का. म्हणून आपल्याला 8th हाऊसचा विचार करायचा असतो आणि 8th पासून आपल्या कुंडलीला वाचवायचं असतं. कारण 8th आणि 12th ही 2 स्थानं अशी आहेत जे आपल्या कुंडलीवर सगळ्यात जास्त बॅड इफेक्ट करत असतात, नुकसान करत असतात. म्हणून तुम्हाला याचा विचार करता आला पाहिजे. 8th हाऊस याला ट्रीट करता येता. मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे की 8th हाऊसला ट्रीट कसं करायचं. मी जर 14 व्हिडिओ त्यात पण सांगितलं, एखाद्याच्या कुंडलीत जर 8-12चा सतत तुम्हाला वापर दिसत असेल किंवा काही प्लॅनेट जे आहे ते 8-12चे ऍक्टिव्हेशन दाखवतात, तर अशा लोकांनी दान केलं पाहिजे. दान केलं तर खरोखर हे संपतं, त्यांचं नुकसान आहे ते संपतं. माझ्याकडे मी तुम्हाला एक कुंडली अशी दाखवेन, त्या कुंडलीमध्ये सगळे प्लॅनेट 8 आणि 12 या भावाशी कनेक्टेड आहेत. म्हणजे 3 पायरीवर कुठला ना कुठला तरी प्लॅनेट 8 आणि 12 हे दाखवतोच आहे, शो करतोच आहे. मग अशा वेळी काय होईल, 8-12 जर दाखवत आहे तर नेगेटिव्ह हिट जे आहे ते इफेक्ट देणारच. नेगेटिव्ह म्हणजे 8चं जे नुकसान आहे, 12चं जे नुकसान आहे, लॉसेस आहेत ते देणारच ना. पण ती व्यक्ती जी आहे ना ती सक्सेसफुल आहे लाईफ मध्ये. ती व्यक्ती जी आहे ना ज्याच्या कुंडलीत सगळे प्लॅनेट 8-12 दाखवत आहेत, ती व्यक्ती करोडोमध्ये सध्या खेळते. मग 8-12च्या यांनी नुकसान का नाही केलं? कारण 8 म्हणजे गुप्तपणा, 12 म्हणजे गुप्तपणा, 8 म्हणजे दान आणि 12 म्हणजे पण दान. मग अशा व्यक्तीने 8-12ची जर त्यांचे ग्रह जर त्यांच्या 8-12चं ऍक्टिव्हेशन दाखवत असतील, म्हणजे ते 8 किंवा 12 या भावातल्या ग्रहांशी किंवा राशींशी कनेक्टेड असतील, तर त्यांनी गुप्तदान करायला पाहिजे. गुप्तदान जर केलं तर निश्चितपणे त्यांना लॉस होत नाही. तुम्हाला त्या हाऊसला युटिलाइज करायचे. कधी लक्षात घ्या, आपल्याला कुंडलीतलं रहस्य जर तुम्हाला समजत असेल तर कुंडलीतलं रहस्य पहिल्यांदा समजण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ज्योतिष ही एक कर्मा पद्धती आहे, कर्म, आणि म्हणून ती कर्म तुम्हाला कळलं पाहिजे. प्लॅनेट तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतात की तुम्ही काय कर्म करायला पाहिजे. जी व्यक्ती ज्याच्या कुंडलीत 8 आणि 12 हे सगळे प्लॅनेट जे भाव ऑपरेट करतायत ना, तो व्यक्ती जो आहे ना तो कायम गुप्तदान करत असतो. गुप्तदान म्हणजे त्यांच्या घरच्या लोकांना सुद्धा माहित नाहीये की तो दान करतो, त्याच्या अगदी पत्नीला सुद्धा माहित नाहीये की तो दान करतो. परंतु त्याचं जे दान आहे ना, त्या दानामुळे त्याचे 8th आणि 12th हाऊस युटिलाइज होत आहेत आणि त्यामुळे त्याचे जे नुकसान देणारे परिणाम आहेत ते त्याला मिळत नाहीये. पण तिथलं म्हटलं प्रॉफिट जे आहे ते त्याला चांगल्या प्रकारे मिळतंय. त्यामुळे कधी लक्षात घ्या, कुंडलीमध्ये आपण जे 3 स्टेज म्हटलेले आहेत वास्तू कुंडलीमध्ये, वास्तूमध्ये आपण कुंडलीच्या ग्रहांच्या 3 स्टेज बघतो. त्यातली पहिली म्हणजे ग्रह, दुसरा म्हणजे नक्षत्र स्वामी आणि तिसरा म्हणजे उपनक्षत्र स्वामी. या 3 स्टेजच्या आहेत त्या वास्तू कुंडलीमध्ये बलवान स्टेज असतात. आणि प्रेडिक्शन करण्यासाठी आपण 4 स्टेप मध्ये 4थ्या स्टेजचा वापर करतो, पण वास्तूमध्ये 4थ्या स्टेजचा वापर करणं तितकंसं महत्वाचं नसतं. पण 3 स्टेजवर एखादा प्लॅनेट 8 आणि 12 जर दाखवतोय तर त्या प्लॅनेटचं दान तुम्ही पहिल्यांदा करायला लागा. आणि ते दान कसं करायचंय? 8-12 म्हणजे गुप्तदान. दान करून आरडाओरडा नाही करायचा, मी दान केलं, मी हे केलं, मी ते केलं, ते नाही करायचं. ते केलं तर तुमचं दान संपलं, मग ते नेगेटिव्ह रिझल्ट द्यायला लागेल. बरं, द्यायचं कुणाला? तर त्या 8 मध्ये बघा राशी कुठली आहे. म्हणजे आता समजा या ठिकाणी आपण बघतोय 8 मध्ये समजा वृश्चिक राशी आहे तर ती स्त्री तत्वाची राशी आहे, 12 मध्ये मीन राशी आहे तर ती स्त्री तत्वाची राशी आहे. मग मला काय करायचंय? 8-12चं दान द्यायचंय तर कुणाला द्यायचंय? स्त्रीला, एखाद्या स्त्रीला दान द्यायचं आहे. त्यातही तिथले प्लॅनेट पण ठरवतात की ती स्त्री गरीब असेल का श्रीमंत असेल. 8 मध्ये समजा रवी असेल तर ती स्त्री जी आहे ती गरीब नसणार आहे, पण त्या ठिकाणी राहू किंवा शनी असेल किंवा राहू किंवा शनीच्या राशी असतील तर ती गरीब स्त्री असते. म्हणजे तुम्हाला असं सुद्धा जज करता आलं पाहिजे एखादं दान करताना की दान करायचंय तर ते कुणाला करायचंय आणि काय दान करायचंय. 8 आणि 12 दाखवणारे जे प्लॅनेट असतात त्यांचं दान तुम्हाला द्यायचं आहे. किंवा अष्टमामध्ये जे प्लॅनेट असतात ते पण नुकसान देतात. 12 ते नुकसान नाही देत, पण 8 मधले प्लॅनेट जे असतात ते नुकसान देतात. त्यांचं
दान करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? म्हणून आपल्याला काय करायचंय की आपल्या वेल्थ कुंडलीमध्ये 8th हाऊस पासून आपल्या वेल्थला वाचवायचं आहे. बोला रामकृष्ण सर. सर तिथे प्लॅनेट नसला तर तो जो अष्टमेश असेल त्याची जर कधी महादशा असेल तर मग त्या अष्टमेशाच्या महादशेशी संबंधित त्याला दान द्यायला सांगायचंय. हा, अष्टमेशाशी संबंधित, अष्टमेशाच्या दशेशी संबंधित नाही. दशा अष्टमेशाशी संबंधित दान करायचंय. समजा या ठिकाणी आता वृश्चिक राशी आहे, वृश्चिक राशी म्हणजे मंगळाची राशी आहे, त्यामुळे मंगळाच्या वस्तूचं दान मंगळवारच्या दिवशी एखाद्या स्त्रीला दिलं तर त्यांच्या दशा काय, त्यांचे सगळे पिरियड चांगले जातील. कारण मुळात आपण काय केलं की जो ग्रह नुकसान देतोय त्याला युटिलाइज केला, त्या ग्रहाला युटिलाइज केला. जेव्हा तुम्ही युटिलाइज करताना तेव्हा त्या ग्रहाचा शुभ परिणाम मिळतो. म्हणून अष्टमातल्या ग्रहाचं दान केल्याने तो युटिलाइज, गुप्तदाने, अष्टमामध्ये गुप्तदाने. क्लिअर आहे? आता पुढे 9th हाऊस जे आहे ते गुड फर्टिलायझर आहे. म्हणजे इथून तुम्ही सगळ्या प्रकारची खतं जी आहेत ती देऊ शकता तुमच्या वेल्थ कुंडलीला. तुमचं पैशाची ग्रोथ होण्यासाठी, तुमची आर्थिक ग्रोथ होण्यासाठी, तुमची भरभराट होण्यासाठी, तुमची श्रीमंती वाढण्यासाठी. 9th हाऊस काय आहे? भाग्यस्थान आहे. इथून आपल्या देवी देवता बघितल्या जातात, इथून आपले वडीलधारी मंडळी बघितली जातात, इथून आपली पित्र बघितली जातात आणि इथून आपले सगळे गुरु बघितले जातात, इथून आपल्या सगळ्या देवदेवता बघितल्या जातात, इथून आपली कुलदेवता बघितली जाते है ना. इथून चांगले संस्कार बघितले जातात. जर तुम्ही हे वाढवलं, या सगळ्या गोष्टी वाढवल्या, मंत्रतंत्र थोडेसे बोलायला लागले किंवा काही स्तोत्र वाचायला लागले किंवा तुम्ही गुरुने दिलेला काही मंत्र जर असेल, गुरु मंत्र, तो जर तुम्ही बोलायला लागले तर तुमच्या वेल्थ कुंडलीला गुड फर्टिलायझर्स मिळतात आणि त्यामुळे खतं मिळाल्याने तुमची वेल्थ जी आहे ती वाढायला लागते. म्हणजे 9th हाऊस मधल्या प्लॅनेट साठी तुम्हाला काय करावं लागेल? तिथे असलेल्या प्लॅनेटवर तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. तिथे गुरु आहे तर मग तुम्ही अगदी गुरुचरित्राचं वाचन जरी केलं किंवा नवनाथ ग्रंथाचं वाचन जरी केलं तरी तुम्हाला त्याचा चांगला परिणाम मिळेल. बुध जर आहे तर भगवद्गीतेचं वाचन करू शकता किंवा एखादा श्रीकृष्णाचा मंत्र त्या ठिकाणी म्हणू शकता. शिवाय वडिलांची सेवा केली, इथून वडील आहेत किंवा वडीलधारी मंडळी आहेत, त्यांची सेवा जर तुम्ही केली तर गुड फर्टिलायझर त्या ठिकाणी मिळेल. क्लिअर? त्यानंतर 10th हाऊस. 10th हाऊस जे आहे ते टाइमली ऍक्शन दाखवत आणि हार्डवर्क दाखवत. म्हणजे पैसा मिळवण्यासाठी मेहनत जी आहे ती व्हायलाच पाहिजे. पैसा मिळण्यासाठी तुमच्या टाइमली ऍक्शन म्हणजे योग्य वेळी योग्य ऍक्शन ही व्हायला पाहिजे. आपण वेळ गेल्यानंतर कुठली ऍक्शन घेण्यात काही मतलब नसतं, हे लक्षात घ्या. तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. एक मोठा गायक आहे, त्या गायकाला त्याच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज आला की त्याला इंटरनॅशनल एका अल्बमसाठी सिलेक्ट करण्यात आलं. आणि त्याच्यासाठी त्याची फी जी होती, त्याला जो मोबदला त्याला मिळणार होता तो जवळजवळ 70 लाखाकडे होता. किती? 70 लाखाकडे. आणि त्याचं जे अल्बमचं शूट होतं ते 3 दिवसाचं होतं मुंबईमध्ये आणि ऍक्टर राहायला मुंबईत होता आणि ती टीम येऊन मुंबईत शूट करणार होती, बरोबर. पण या व्यक्तीने मेसेज पाहिलाच नाही. काय झालं? मेसेज पाहिला पण तो 4थ्या दिवशी पाहिला, पण 4थ्या दिवशीपर्यंत त्याचा रिप्लाय गेला नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं. म्हणजे टाइमली ऍक्शन व्हायला पाहिजे. इथून पंक्च्युअलिटी तुमची असली पाहिजे. तुम्ही किती वेळेला महत्व देता ते फार महत्वाचं असतं. मला पण एक फार मोठा फटका बसलेला होता मी वेळेवर न पोचल्यामुळे. एका मोठ्या ऑफिसचं काम मला मिळालेलं होतं, जवळजवळ 5-1 लाखाचं त्यात प्रॉफिट अपेक्षित होतं, 5-1 लाखाचं. पण मला काही मुंबईच्या ट्रॅफिकमुळे त्यांच्याकडे वेळेवर पोचता आलं नाही. मी 1 तास लेट त्यांच्याकडे पोचलो, म्हणून त्यांनी फक्त माझं ऐकून घेतलं पण पुढे त्याच्यावर काही डिस्कशन केलं नाही मी तिथे गेल्यानंतर. म्हणजे वास्तूच्या बाबतीत तिथे काही रेमेडीज वगैरे करून मला काही पैसे तिकडे मिळणार होते, पण त्यांनी त्याच्यावर काही ऍक्शनच नाही घेतली. ते म्हणाले टाइम पाळत नाही ही व्यक्ती, त्याच्यामुळे
मला यांना कॉन्ट्रॅक्ट नाही द्यायचं, आणि मग संपला तो विषय, तिकडेच त्यांनी क्लोज केला. म्हणजे नुकसान झालं ना, 5-1 लाख कुठे मिळाले असते, नुकसान झालं ना. त्यामुळे टाइमली ऍक्शन ही फार महत्वाची असते वेल्थ कुंडलीमध्ये, आणि ती दिसते आपल्याला 10th हाऊसवर. हार्डवर्क, इथून तुम्हाला हार्डवर्क फार गरजेचं असतं, कारण तुम्हाला कुठे हार्डवर्क करायचंय. स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क दोन्ही कुंडली दाखवत्या, तुम्ही लक्षात घ्या. स्मार्ट वर्क पण दाखवते आणि हार्डवर्क पण दाखवते. पण हार्डवर्क करणारे प्लॅनेट कुठले असणार आहेत? जसं आता मगाशी आपण त्या व्यक्तीची कुंडली पाहिली, त्यांच्या तिकडे राहू होता. राहू आणि उच्च राशीमध्ये होता, आणि तो मिथुन राशीमध्ये 9 डिग्रीवर होता. बरोबर, टाइमली ऍक्शन ही व्यक्ती घेईल की नाही? घेईल की नाही? नक्की घेईल. बरोबर, आणि कायम जागरूक राहील. राहू रात्रीचा हे निशाचर आहे. राहू निशाचर आहे. राहू म्हणजे आत्मा आहे, आणि आत्मे रात्रीचे निघतात. त्यामुळे रात्री पण हा व्यक्ती जो आहे तो हार्डवर्क करताना तुम्हाला दिसेल. डे नाईट, डेला तर माणूस हार्डवर्क करतोच, पण राहू तिथे असताना नाईटला पण हार्डवर्क करताना दिसतो. बरोबर, राहू हा कसा प्लॅनेट आहे? बुद्धीचा आहे ना. त्याची बुद्धी जी आहे ती कशी आहे? चांगली नाहीये. आपल्या म्हणजे नॉर्मल माणसासारखी बुद्धी नाहीये, पण मात्र स्वतःचा प्रॉफिट ओळखणारी बुद्धी आहे ना. मग आता इथला राहू काय देईल? स्वतःचा प्रॉफिट ओळखून टाइमली ऍक्शन देईल की नाही? आपल्या प्रत्येकाच्या दशम स्थानामध्ये बघा एक प्लॅनेट असतो, आणि प्लॅनेट जर नसला तर तिकडे राशी तरी असते, किंवा दशम स्थानाशी एखादा प्लॅनेट कंजक्शन करत असतो. त्यांना तुम्हाला बघावं लागतं, आणि त्यांना तुम्ही टाइमली ऍक्शन मध्ये घ्यावं लागतं. क्लिअर आहे? मी तुम्हाला ही वेल्थ कुंडली सांगतोय, समजते ना? तिथे कुठे काही हे नाही ना? शंका असली तर मला स्टॉप करा आणि तुम्ही लगेच विचारा. कदाचित हा विषय तुम्हाला समजणं फार महत्वाचं मला वाटतंय. 11th हाऊस जे आहे ते एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे. म्हणजे तुम्हाला जे अपेक्षित प्रॉफिट असतं, अपेक्षित फायदा जो आहे तो तुम्हाला 11th हाऊस देत असतं. म्हणून 11th हाऊस मधले प्लॅनेट्स हे फार महत्वाचे असतात तुमच्याशी. 11th हाऊस मधले जे प्लॅनेट आहेत ते आपल्याला काय दाखवतायत, काय शो करतायत, कुठल्या माध्यमातून शो करतायत, कुठल्या व्यक्तीशी संबंधित ते शो करतायत, कुठल्या बिझनेसशी संबंधित शो करतायत, हे सगळं आपल्याला इथून विचार करावा लागतो, तरच आपल्याला एक्सपेक्टेड प्रॉफिट मिळतं. म्हणजे आपण लग्न स्थानात सीड लावलं, एखादं बियाणं पुरलंय, आणि ते बियाणं जेव्हा प्रॉफिट द्यायला लागतं ते 11th हाऊस मध्ये, तोपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत मध्ये. आणि हे सगळे कुंडलीतले भाव आहेत, आणि या भावांमध्ये असलेले ग्रह, त्यांचे नक्षत्र स्वामी, त्यांचे उपनक्षत्र स्वामी, या 3 स्टेज तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कसा या कुंडलीचा वापर करायचा असतो. 12th हाऊस जे आहे ते तुम्हाला नो प्रॉफिट लॉस बाय एनी रिझन, इथे मात्र गुंतवणूक असते. हे कुंडलीतलं 6ष्ठ स्थानासारखा परिणाम देणारं स्थान आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, षष्ठ, अष्टम आणि व्यय हे 3 स्थान अशी आहेत, ते प्रॉफिट पण देतात आणि लॉस पण देतात. जसं अष्टम स्थान वडिलोपार्जित प्रॉपर्टी पण देतं, त्याचबरोबर ते एखाद्या वडिलाला घालवतं पण. म्हणजे एखाद्या आपल्या फॅमिलीमधल्या एखाद्या व्यक्तीला मारून पण टाकतं, आणि वारसा हक्काने त्याची संपत्ती पण मिळते. म्हणजे पैसा मिळतोय पण ते कुठेतरी कोणाला तरी घालवून मिळतोय. असंच 12th हाऊस आहे. 12th हाऊस पण तुम्हाला प्रॉफिट पण देतं आणि लॉस पण देतं, पण तुम्हाला कळलं पाहिजे की तो लॉस देईल तर कुठल्या माध्यमातून देईल. 8th हाऊसचा लॉस मी तुम्हाला सांगितला की तो नॅचरल आहे, आणि 12th हाऊसचा लॉस जो आहे तो आपल्या कर्तृत्वाने आहे, रॉंग डिसिजन मुळे आहे. रॉंग डिसिजन, एखाद्या प्लॅनेटला योग्य तऱ्हेने युटिलाइज नाही केला तर तो प्लॅनेट लॉसचं एक मोठं माध्यम बनू शकतो, पण त्याला योग्य तऱ्हेने युटिलाइज केला तर तो प्लॅनेट आपल्याला प्रॉफिट पण देऊ शकतो. 12th हाऊस मधून पैसा मिळतो की? 12th हाऊस मधून गुंतवणुकीच्या माध्यमातून आपल्याला पैसा मिळतो, शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याला पैसा मिळतो, परदेशाच्या माध्यमातून आपल्याला पैसा मिळतो. आणि 12th हाऊस जर आपण कर्जाच्या दृष्टीने म्हटलं तर ते कर्जफेड करतं. मग कर्जफेड कसं करतं? जर आपलं वेल्थ कुंडली चांगली व्हायला पाहिजे तर पहिल्यांदा आपले कर्ज नियमाप्रमाणे फिटायला पाहिजे. आपल्यावर अगदी 1 रुपयाचं जरी कर्ज असेल किंवा 1 करोडचं जरी कर्ज असेल तर ते कर्ज तुम्हाला
इथल्या प्लॅनेटच्या द्वारे फेडावं लागतं. म्हणून तिथे प्लॅनेट कुठले आहेत, ते काय शो करतायत, त्या प्लॅनेटला युटिलाइज कसा करायचा, त्या प्लॅनेटची क्वालिटी काय आहे, तो प्लॅनेट किती बलवान आहे का तो प्लॅनेट निर्बल आहे, हे सगळं आपल्याला चेक करावं लागतं. त्याचवेळी तुम्ही या कुंडलीचा योग्य तऱ्हेने वापर करू शकता. इथपर्यंत कोणाला काही शंका? मी 12th हाऊस दाखवलेत वेल्थ कुंडलीचे. इथपर्यंत कोणाला काही शंका आहे? कोणाला काही शंका असले तर विचारा, कारण मी आता पुढे जाणार आहे म्हणून. सर, एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा समजा वेश किंवा अष्टमेश जो आहे तो जरी समजा भाग्यात किंवा लाभात अशा ठिकाणी आला तर मग तर त्याला प्रॉब्लेमच येतील ना जास्त. अष्टमेश कुठल्याही भावात गेला तर प्रॉब्लेम निर्माण करतो. अष्टम स्थान म्हणजे पिढा. अष्टमेश हा त्या पिढेला दुसऱ्या भावाशी कनेक्ट करतो. म्हणजे अष्टमेश लग्न स्थानात जर गेला तर तो लग्नाला पिढा देणार, म्हणजे त्या जातकाच्या शारीरिक दृष्टीने पिढा देणार. हा अष्टमेश जर सेकंड हाऊस मध्ये गेला तो कनेक्ट होता. मी याच्यावर पण एक लेक्चर घेतलेलं आहे, मला वाटतं भावेशाला कनेक्ट केलंय आणि भावाच्या उपनक्षत्र स्वामीला पण कनेक्ट केलेलं आहे, आणि ते दोघं जण रिझल्टला कॅरी करतात. भावाचा उपनक्षत्र स्वामी हा भावाला दुसरीकडे जोडतो आणि भावेश दुसरीकडे जोडतो. म्हणजे आता समजा अष्टमेश किंवा अष्टम भावाचा उपनक्षत्र स्वामी हे जर सेकंड हाऊस मध्ये गेले तर ते सेकंड हाऊसला पीडा देणार, म्हणजे फॅमिलीला पीडा देणार किंवा आर्थिक बाबतीत पीडा देणार, नुकसान करणार. अष्टमेश थर्ड हाऊसला जर कनेक्ट झाला तर तुमचे पेपर वर्क खराब करून टाकणार किंवा तुमच्या पराक्रमाला तो संपवून टाकणार. अष्टमेश चतुर्थात गेला तर अपघाताचे योग बनवणार, वाहनाचं नुकसान करणार, शिक्षण अर्धवट सोडावं लागणार, आईला कुठेतरी तरी गंभीर आजार देणार. म्हणजे असं तुम्ही जेव्हा बघता ना तेव्हा ते कुठे ना कुठेतरी कनेक्ट होतात आणि ते कुठल्या ना कुठल्या याचे पीडाच देतात. म्हणून अष्टम स्थानाला युटिलाइज करायचं. मी म्हटलं ना, युटिलाइज करा. पण सर, मग मिथून ज्यावेळेस लग्न येईल, समजा मिथून लग्न म्हणा किंवा कुठल्याही लग्नाचा ज्यावेळेस आपण शक्यतो मिथून लग्नाचा जर कधी विचार केला तर अष्टमेश आणि नवमेश हा त्याचा एकच आला, म्हणजे भाग्योदयाचा मालक पण शनीच आला, अष्टमेश पण शनी आला. मग त्याच्याकडे कसं बघावं लागेल? ह्याला जेव्हा दोन भावांचं मालकत्व मिळतं, म्हणजे तो दोन ठिकाणची मालकी असते त्याची, तेव्हा तो 3 ठिकाणी ऍक्टिव्हेट होत असतो प्लॅनेट. हा बेसिकचा नियम आहे रामकृष्ण सर, हा बेसिकचा नियम आहे. हा मी तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करतो. मी बेसिक ऍस्ट्रॉलॉजी शिकवतो तेव्हा पहिल्यांदा हा नियम जो आहे तो क्लिअर करतो. एक ग्रह जो असतो ना तो ग्रह एका भावात असतो म्हणून त्या भावाचं फळ देतो, आणि 2 ठिकाणचं त्याच्याकडे मालकी तत्व असतं म्हणून तो 2 ठिकाणचा मालक असतो. म्हणजे ग्रह एकूण किती ठिकाणी परिणाम दिला त्याने? 3 ठिकाणी. बरोबर. आता तुम्ही म्हणताय तर शनी समजा अष्टमेश आहे आणि शनी समजा भाग्येश आहे, बरोबर. आणि असा शनी समजा लग्न स्थानात बसलेला आहे. लग्नस्थान पॉझिटिव्ह असतं. इथे तो पॉझिटिव्ह झाला नवमेश झाल्याने, आणि एक ठिकाणी त्याला निगेटिव्ह मिळालं. मग हा प्लॅनेट 2 ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, एक ठिकाणी निगेटिव्ह आहे. तर तो पॉझिटिव्ह प्लॅनेट बनेल का निगेटिव्ह बनेल? पॉझिटिव्ह बनू शकेल. पॉझिटिव्ह बनणार तर तो 8th हाऊसचे पण पॉझिटिव्ह रिझल्ट येणार. 8th हाऊसचे पण पॉझिटिव्ह रिझल्ट येणार. 8th हाऊस मध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट बरेच आहेत. 8th हाऊस मध्ये आपल्याला ब्लॅक मनी मिळतो. 8th हाऊस मधून आपल्याला वडिलोपार्जित इस्टेट मिळते, वडिलोपार्जित संपत्ती मिळते. 8th हाऊस वरून आपल्याला कोणाचा तरी असहाय्यतेचा पैसा पण मिळतो, शिष्यवृत्ती मिळते, डोनेशन मिळतं, दान मिळतं, कितीतरी गोष्टी आहेत तिथून 8th हाऊस मधून. म्हणून जर शनी 2 ठिकाणी पॉझिटिव्ह स्थानाशी कनेक्ट असेल आणि एक ठिकाणी निगेटिव्ह असेल तर तो शनी पॉझिटिव्ह परिणाम देणार. आणि एखादा प्लॅनेट 2 ठिकाणी निगेटिव्ह असेल त्याला 2 भावाचं भावेशत्व असं मिळालेलं आहे. जसं त्रिक स्थानाचा 2 ठिकाणी तो हे बनतोय आणि तो आहे एक ठिकाणी पॉझिटिव्ह, पण 2 ठिकाणी निगेटिव्ह असेल तर तो प्लॅनेट जो आहे तो निगेटिव्ह परिणाम देतो. ओके. क्लिअर?
हो सर, आलं सर लक्षात. सर्वांच्या लक्षात आलंय ना? हा बेसिकचा नियम आहे खरं. हो. पण प्लॅनेटला जज करताना आपल्याला असा जज करावा लागतो. म्हणून तर मी पहिल्यांदा भाव सांगतो. केंद्रस्थान, त्रिकस्थान, पणफर स्थान हे सांगतो ना, तर ती स्थानांचं पहिल्यांदा तुम्हाला महत्व समजलं पाहिजे प्रत्येक. यानंतर बघा, आपल्याला बघायचे असते 369 चा सिक्रेट फॉर्म्युला असतो. 369 म्हणजे काय? थर्ड हाऊस, सिक्स्थ हाऊस आणि नाईन्थ हाऊस. या प्लॅनेटला वेल्थ कुंडलीमध्ये आपल्या सर्वात जास्त या भावांना 369 या भावांना वेल्थ कुंडलीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष ठेवावं लागतं. 3 म्हणजे काय? द क्लिअर ऑब्जेक्टिव्ह ऑफ वेल्थ, म्हणजे तुम्हाला वेल्थ कशा स्वरूपाची मिळवायची आहे. थर्ड हाऊस जे आहे ते रोड मॅप बनवतो. कारण कुठेही आपल्याला जर जायचं असेल तर रोड मॅप माहित असायला पाहिजे. जर मला श्रीमंत बनायचंय तर श्रीमंतीकडे जाण्यासाठी रोड मॅप मला कोण देणार आहे? तर थर्ड हाऊस मधले प्लॅनेट्स समजून घेण्याचा प्रयत्न करा. थर्ड हाऊस मधले प्लॅनेट हे तुम्हाला रोड मॅप क्लिअर करून देतात. थर्ड हाऊस म्हणजे प्रवास ना? थर्ड हाऊस म्हणजे प्रवास. हा प्रवास कुठला आहे? आपल्या वेल्थकडे जाणारा प्रवास पण थर्ड हाऊसच. बरोबर. म्हणून तिथले प्लॅनेट जे आहेत ते तुमचा रोड मॅप क्लिअर करतील. या प्लॅनेटला तुम्हाला जास्तीत जास्त ऍक्टिव्हेट करावं लागतं. क्लिअर? सिक्स्थ हाऊस हार्डवर्क. मगाशी मी तुम्हाला 10th हाऊस सांगितलं होतं, पण सिक्स्थ हाऊस जे आहे ना ते तुमच्याकडून मेहनत करून घेतं. 10th हाऊस तुम्हाला ऑटोमॅटिक देतं, पण सिक्स्थ हाऊस आहे ना ते तुम्हाला ऑटोमॅटिक देत नाही, तर तुमच्या बुद्धीमुळे तुम्हाला ते मिळवावं लागतं. दशम स्थानातले प्लॅनेट तुम्हाला एखादी गोष्ट मिळण्यासाठी मदत करतील आणि खरोखर त्यांचा चांगला परिणाम पण तुम्हाला मिळेल. पण आपल्याला सिक्स्थ हाऊस मधले प्लॅनेट जास्त विचारात जर घेतले तर हे सिक्स्थ हाऊस मधले प्लॅनेट तुम्हाला सांगतील की तुम्ही कशा प्रकारे हार्डवर्क केलं पाहिजे. आता हार्डवर्क म्हणजे आपल्याला फक्त प्लॅनेटवर हार्डवर्क करायचंय. ऍक्च्युअली मध्ये कुठे वजन नाही उचलायचंय, तर आपल्याला प्लॅनेटला कामाला लावायचं आहे. का कामाला लावायचंय सिक्स्थ हाऊसला? कारण सिक्स्थ हाऊस मध्ये काय आहे? ऋण आणि रिपू, रोग, ऋण, रिपू यांच्यापासून आपल्याला वाचायचंय ना. आपल्याला तिकडे काही फवारणी करायची की त्या फवारणीमुळे आपलं पीक जे आहे ते चांगलं होईल आणि या जीवजंतूंपासून आपल्या पिकाला वाचवेल. ती मेहनत आपल्याला करायची त्या ठिकाणी. आपल्या वेल्थला वाचवायची. त्यानंतर 9th हाऊस गेट ब्लेसिंग ऑफ गुरु. देवतांची आपल्यावर कृपादृष्टी असायला पाहिजे. आपल्या गुरुची आपल्यावर कृपादृष्टी असायला पाहिजे. आपल्या आई वडिलांची आपल्यावर कृपादृष्टी असायला पाहिजे, तरच तुमची वेल्थ वाढते. आई वडिलांना तुम्ही जर दुःखात ठेवत असाल तर तुमची वेल्थ नाही वाढत. हा फॉर्म्युला मी नाही सांगितलेला, हा आपल्या ज्योतिषशास्त्राचा फॉर्म्युला आहे. त्याचे तुम्हाला वाटेल 369चा पंडित सरांनी फॉर्म्युला काढला, मी नाही काढलेला. हे ऑलरेडी कुणीतरी केलेलं, मी फक्त तुम्हाला सांगतोय, मी फक्त तुम्हाला शिकवतोय ते. म्हणून असं म्हणतात ना की ते घर सुखी असतं ज्याच्या घराच्या बाहेर त्याचे आई वडील हसत बसलेले दिसतात आणि आनंदात दिसतात. ते घर सुखी म्हणावं लागतं, ते घर श्रीमंतीचं घर म्हणावं लागतं. पण ज्याच्या घरामध्ये आई वडील दुःखी असतील आणि मुलं मात्र धनाच्या राशीवर लोळतायत तर त्याला काही अर्थ नाही, ते पैसा टिकणारा नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ब्लेसिंग पाहिजेत, 9th हाऊसचे ब्लेसिंग पाहिजे. 9th हाऊसचे ब्लेसिंग कुणाकडून मिळू शकतात? देवदेवतांकडून मिळू शकतात, आपल्या गुरूंकडून मिळू शकतात. आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील, म्हणजे आई वडिलांकडून मिळू शकतात, है ना. आपल्या कुलदेवतेकडून मिळू शकतो. म्हणून 9th हाऊस मधले प्लॅनेट बघा आणि त्यांचं ब्लेसिंग घेण्याचा प्रयत्न करा. 369चा फॉर्म्युला समजलाय? राहील लक्षात? आपला हा सिक्रेट फॉर्म्युला आहे वेल्थ वाढण्याचा. ऍस्ट्रॉलॉजी मध्ये 369च्या प्लॅनेटला जर तुम्ही योग्य प्रकारे ट्रीट केलं
तर ते तुमची वेल्थ वाढवतात, अशी वेल्थ कुंडली सांगते. त्याच्यामध्ये ग्रहांचे पण महत्वाचे रोल्स असतात, ते पण मी या ठिकाणी दिलेले आहेत. सन जो आहे म्हणजे सूर्य जो आहे तो वेल्थ गिव्हर आहे आणि तो वातावरण पण निर्माण करतो. वेल्थ गिव्हर सन जो आहे, एक ह्या म्हणजे ग्रहांचा एक वेगळा क्वालिटीचा गुणधर्म मी तुम्हाला दाखवतोय. समजण्याचा प्रयत्न करा. ग्रहांचे कारकत्व, ग्रहांचे गुणतत्व हे तर तुम्ही सर्वजण अगदी बारकाईने शिकलेले आहात. परंतु सूर्य हा तुम्हाला संपत्ती प्रदान करतो, तुम्हाला श्रीमंत बनवतो. मग कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती पहिल्यांदा तुम्हाला वेल्थ गिव्हर म्हणून चेक करावी लागेल. सूर्याला चेक करावं लागेल, सूर्य कुठे फसलाय का, तो कुठे निर्बल झालाय का, त्याला शत्रू राशीमध्ये तो बसलेला आहे का, तो नीच राशीत बसलेला आहे का, त्याला जर नीच राशीत असेल किंवा तो कुठेतरी फसलेला असेल तर त्याला पहिल्यांदा बाहेर काढता आला पाहिजे, त्याच्या क्वालिटीला पहिल्यांदा तुम्हाला सुधारता आलं पाहिजे. कारण तो एकच आहे जो वेल्थ गिव्हर आहे, जो तुम्हाला श्रीमंती देणार आहे. त्यामुळे वेल्थ कुंडलीमध्ये सूर्याला महत्व आहे. म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्याची कुंडली वेल्थच्या दृष्टीने चेक कराल, पैशाच्या दृष्टीने चेक कराल, तेव्हा त्याचा सूर्य पहिल्यांदा चेक करा की वेल्थ गिव्हर हा चांगल्या पोझिशन मध्ये असायला पाहिजे. जो ग्रह तुम्हाला पैसा देणार आहे किंवा जी व्यक्ती तुम्हाला पैसे देणार आहे ती व्यक्ती जर स्वतः कर्जबाजारी असेल तर ती तुम्हाला पैसा देऊ शकेल का? मग आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जो व्यक्ती आम्हाला पैसा देईल तो राजा असायला पाहिजे. राजाकडून मला पैसा जो आहे तो लगेच मिळेल. म्हणून सन हा वेल्थ गिव्हर आहे. म्हणून तुम्हाला सनच्या वातावरणाशी संबंध ठेवायला पाहिजे. तुम्ही जर राजाच्या बरोबर राहिलात तर तुम्ही राजा बनाल. तुम्ही शिपायाच्या बरोबर राहिलात तर तुमची वृत्ती सुद्धा शिपायासारखी बनेल. राजा बरोबर राहिल्याने सुदामा सुद्धा कृष्णा बरोबर राहिल्याने एक राज्य त्याला मिळालेलं होतं. तुम्हाला महाभारत माहिती असेल. मग या राजाचा सहवास मला कसा मिळेल, या सूर्याचा सहवास मला कसा मिळेल आणि सूर्याच्या एनर्जीला मी माझ्या कुंडलीत कशा प्रकारे युटिलाइज करेन किंवा सूर्याला माझ्या वास्तूमध्ये मी कशा प्रकारे युटिलाइज करेन की जेणेकरून सूर्य हा वेल्थ गिव्हर बनेल. डायरेक्शन तर मी तुम्हाला कुंडलीतल्या सांगितलेल्या आहेत, वास्तूच्या डायरेक्शन सांगितलेल्या आहेत. हा सूर्य कुठल्या डायरेक्शन मध्ये काम करतोय आणि तो पॉझिटिव्ह करतोय का निगेटिव्ह करतोय हेही तुम्हाला बघायला पाहिजे. वेल्थ गिव्हर असल्याने त्याला स्ट्रॉंग करणं फार गरजेचं आहे. क्लिअर? येस. मून जो आहे ना तो पाथ ऑफ मनी आहे, म्हणजे पैशाचा मार्ग आहे. कॅश लिक्विडिटी पण मून दाखवतो. म्हणजे रोजचा जो पैसा आहे, डेलीचं जे इन्कम आहे ते तुम्हाला मून दाखवत असतो. मून आपल्या कुंडलीत काय क्वालिटीज आहे? मून म्हणजे तुमची मानसिक अवस्था, हे लक्षात घ्या. मून म्हणजे जलतत्व, मून म्हणजे वॉटर, जल. मग आता हा मून तुमच्या कुंडलीमध्ये कशा प्रकारचा आहे? कारण तुम्हाला मी सांगतो, मानसिक भावना ज्या आहेत त्या मूनमुळे दिसत असतात आणि त्यामुळे मून तुमचा स्ट्रॉंग जर असेल तर तुम्ही तुमची मानसिकता पैशाच्या दृष्टीने तयार करू शकता. ऑलवेज तुमच्या मनामध्ये, कायम तुमच्या मनामध्ये श्रीमंतीचे विचार असतील जर तुमचा मून चांगला असेल तर. मून चांगला असेल तर एखाद्या अपयशाने माणूस हरला जाऊ शकत नाही. मून चांगला जर असेल, तुम्ही बघितले असेल कितीतरी लोक करोडोची कर्ज घेतात आणि बिंदास असतात, त्याला काहीच फरक नाही पडत. का? कारण मून स्ट्रॉंग आहे त्यांचा. आणि काही लोकांवर थोडीशी जरी आपत्ती आली तरी ते लाईफ मध्ये आपल्या उद्देशापासून भटकत जातात, है ना? तर तसं नाही व्हायला पाहिजे. तुमचा मून स्ट्रॉंग असायला पाहिजे, तर मानसिक अवस्था चांगली होते आणि मग तुम्हाला पैशाचे मार्ग दिसायला लागतात. पैशाचे मार्ग दिसायला लागले, त्या मार्गावर चालायला लागलात तर निश्चितपणे कॅश लिक्विडिटी ही तुमच्याकडे यायला लागेल.
क्लिअर आहे? म्हणून मून कुंडली चेक करा तुम्ही, तुमची स्वतःची पण चेक करा, जातकाची पण चेक करा. जातकाची ज्याची तुम्ही वास्तू करणार आहात त्याची पण कुंडली तुम्ही एकदा चेक करा आणि त्या कुंडलीमध्ये बघा की कुठे मून प्रॉब्लेम मध्ये आहे का. मून पाप कर्तरीत असेल, मून अष्टमात असेल, मून त्रिक स्थानात असेल, मून आपल्याला त्याच्या नीचे राशीमध्ये दिसत असेल, मूनवर त्याच्या शत्रुग्रहांची युती होत असेल किंवा त्याची दृष्टी होत असेल, तर त्याला पहिल्यांदा आपल्याला बाहेर काढला पाहिजे, त्याला युटिलाइज करता आला पाहिजे, त्याला बलवान करता आला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 14व्या लेक्चर मध्ये मूनला बलवान कसं करायचा. आईची सेवा करायची, पाण्याचा प्रवाह जास्त वाढवायचा, लाईफ मध्ये पाणी जास्त प्यायचं, सिल्वरची काही वस्तू एखादी बॉडीवर तुम्ही वापरू शकता. मूनला जर तुम्हाला चांगला करायचा आहे तर ओमचा जप करू शकता, ओम नमः शिवायचा जप करू शकता, शिवशंकराची पूजा करू शकता. हेही नाही जमलं तर मूनच्या वस्तू डोनेट करा. पण तुमच्या कुंडलीत मून जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर त्याला बाहेर काढा, कारण तो कॅश लिक्विडिटी देणार आहे आणि तुमचा पुढचा पैशाचा मार्ग तो तयार करणार आहे. त्याची दानं जरी तुम्ही करायला लागलात ना, चंद्राची दानं करायची असतात ती सोमवारच्या दिवशी, ती दानं करायला लागलात तरी तो तुम्हाला एक पाथ बनवून देईल. मार्स जो आहे तो डिसिप्लिन आहे आणि हार्डवर्क आहे. मार्स मंगळ, पैसा मिळवण्यासाठी आपल्याकडे कर्म असायला पाहिजे आणि कर्म करण्याची ताकद असली पाहिजे. हे कर्म करताना सुद्धा आपले स्वतःचे नियम असले पाहिजेत आणि नियमामध्ये असले पाहिजे. मी एखादा बिझनेस करतोय तर माझे बिझनेसचे स्वतःचे नियम असले पाहिजेत, तरच मी माझा बिझनेस जो आहे तो चांगल्या प्रकारे रन करू शकतो. पण माझे स्वतःचे नियम नसतील, मी जर म्हणतोय मी एखादं शॉप टाकलेलं आहे किंवा माझं ऍस्ट्रॉलॉजीचं ऑफिस आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत माझं ऑफिस टायमिंग आहे. मार्स जर डिसिप्लिन तुम्ही केलेत ना तर तुम्ही 10 वाजता तुमचं ऑफिस उघडलं गेलंच पाहिजे. क्लायंट असो या नसो, पण 7 वाजताच तुमचं ऑफिस बंद असलं पाहिजे. काही लोक काय करतात माहितीये का, क्लायंट 10 वाजता येणार असेल ना तर 10:30 पर्यंत पोहोचतात आणि क्लायंटला थोडीशी वाट बघायला लावतात, किंवा क्लायंट नसलं ना ऑफिस बंद करतात, सरळ जातात घरी. का? क्लायंट नाही हो, बसून काय करू, असं सुद्धा म्हणताना दिसतात. इथे तुमचा मार्स बिघडतो. मार्स बिघडला तर हार्डवर्क बिघडणार, हार्डवर्क बिघडलं तर पैसा येण्याचे मार्ग तुमचे कमी होणार. म्हणून पहिल्यांदा या मार्सला चेक करा. मार्स कुठे खराब आहे का कुंडलीत? मार्स कुठल्या अशुभ भावांचं भावेशत्व दाखवतोय का? मार्स कुठल्या अशुभ ग्रहांच्या युतीमध्ये येतोय का किंवा दृष्टीमध्ये येतोय का? असेल तर त्याला पहिल्यांदा बाहेर काढायचा प्रयत्न करा, त्याला वाढवायचा प्रयत्न करा. मार्सला वाढवायचा आहे, मार्सला जर चांगल्या क्वालिटीचा करायचा आहे तर मार्स कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे किंवा मार्स कुठल्या डायरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह परिणाम करतोय तिथे त्याला प्लेस करा. गणेशाच्या मंत्राचं चॅन्टिंग करा, मार्सच्या वस्तूंचं डोनेशन करा, तर मार्स तुमचा चांगला होईल. मार्स चांगला झाला तर हार्डवर्क तुमच्याकडून चांगलं होईल, जेणेकरून तुमच्याकडे पैसा उत्तम यायला लागेल. त्याच्या पुढे आहे मर्क्युरी. मर्क्युरी बुध, स्किल अँड नॉलेज टू अर्न वेल्थ. पैसा कमवण्यासाठी आपल्याकडे जे स्किल लागतात किंवा ज्ञान असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकता. तुम्ही उलटा चष्मा ती सिरियल बघता का तुम्ही? चांगलं सिरियल आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर आहे दया म्हणून आहे तिचा भाऊ. तुम्ही ते कॅरेक्टर बघा, ते कुठूनही पैसा काढतो, तो कुठूनही कसाही कोणालाही फसवून वगैरे तो म्हणजे त्याला जे पैसा पाहिजे ना तो बरोबर काढताना दिसतो. आपल्याकडे बघा स्किल असल्या पाहिजेत आणि नॉलेज असायला पाहिजे पैसा जर जमवायचा आहे तर. आणि हे नॉलेज कसं असायला पाहिजे तर कुणी तुम्हाला फसवू नाही शकणार असं नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे. काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक लिंक आली, माझ्या फेसबुकला एक लिंक आली, त्याच्यावर असं लिहिलं होतं की ऍस्ट्रॉलॉजर ग्रुप बनवतोय, ऍस्ट्रॉलॉजरचा ग्रुप बनवतोय, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही याच्यात जॉईन व्हा.
म्हणून मी काय केलं, त्या लिंकला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर माझं अकाउंट जे आहे ना ते कुणीतरी दुसरा व्यक्ती वापरायला लागला. म्हणजे माझं फेसबुक अकाउंट जे आहे ते नवी मुंबई मधून चालू झालेलं मला दिसलं. आणि काही लोकांना मेसेज गेले. आणि ते मेसेज कसे होते, तर मी पंडित सर बोलतोय, जरा मला एक अर्जंट गरज लागलेली आहे, तर मला जरा काही पैसे मिळतील का तुमच्याकडून, मदत करू शकता का मला, माझा हे अकाउंट नंबर, अगदी अकाउंट नंबर सहित माझ्या त्या व्यक्तीने पैशाची डिमांड करायला सुरुवात केली. पण माझ्या बुधाने मला जागृत केला. माझ्या बुधाने मला जागृत केला. काही लोकांनी काय केलं, मला पटकन फोन केले, सर तुम्हाला पैशाची गरज आहे. मी म्हटलं नाही सर, तुमच्याकडून मेसेज आला, मला तुमच्या FB अकाउंटवरनं मला मेसेज आला. मी म्हटलं अरे मी तर मागितलेलं नाही, असं कसं. म्हणून मी पटकन काय केलं, माझं अकाउंट कुठून ऑपरेट होत आहे का म्हणून बघितलं. तर बघितलं नवी मुंबई मधून अकाउंट जे आहे ते ऑपरेट होत आहे. मी लगेच सायबर पोलीस जे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं की माझं अकाउंट जे आहे ते हॅकरने हॅक केलेलं आहे असं त्यांना सांगितलं. त्यानंतर पुढची प्रोसिजर झाली, ते बंद झालं. पण मर्क्युरी किती वेगवेगळ्या मार्गाने स्किल देतो बघा. आता हे चीटरने त्याची स्किल वापरली हे लक्षात घ्या. आपल्याला चीटरची स्किल नाही वापरायची, आपल्याला स्वच्छ चांगली वेल्थ देणारी स्किल वापरायची आणि नॉलेज वापरायचं. तुमच्याकडे जर ऍस्ट्रॉलॉजीचं नॉलेज आहे तर ऍस्ट्रॉलॉजीचं नॉलेज वापरून तुम्ही वेल्थ अर्न करू शकता, तुमची वेल्थ कुंडली जी आहे ती ऍक्टिव्हेट करू शकता. म्हणून मर्क्युरी चांगला असला पाहिजे नॉलेजच्या दृष्टीने, स्किलच्या दृष्टीने, बरोबर. ज्युपिटर गुड क्वालिटी सीड्स. आपल्याला लग्नस्थानाला बलवान करायचं असेल तर तुम्हाला गुड क्वालिटीच्या सीड्स तुमच्याकडे असायला पाहिजे. मी म्हटलं ना, लग्नस्थान हे सीड असतं, तिथेच बीज आहे. आणि हे बीज चांगलं व्हायला पाहिजे तर तुमचा ज्युपिटर चांगला असायला पाहिजे. ज्युपिटर तुम्हाला सीड पण देतो आणि फ्रुट्स पण दाखवतो, आणि ते फ्रूट चांगल्या क्वालिटीचे. म्हणजे वेल्थ कुंडलीमध्ये पैसा देणारा प्लॅनेट जो आहे आणि तुमच्या विश फुलफिल करणारा जो प्लॅनेट आहे आणि तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉफिट देणारा जो प्लॅनेट आहे तो आहे ज्युपिटर. म्हणून आपल्याला कुंडलीत ज्युपिटर पण चेक करायचा की हा ज्युपिटर आपल्याला कुठे नुकसान देतोय का. सीड खराब झालं तर आपलं वेलचं जे झाड आहे ते सुद्धा खराब येईल. त्याला जी वेलचे फूड लागतील ना, फ्रुट्स, तर ते सुद्धा खराब लागतील. आणि खराब वेल जी असते ना त्याच्या मागे पोलीस असतात, त्याच्या मागे गुंड असतात, म्हणून कुठेतरी धोका सुद्धा आपल्याला दिसतो. म्हणून आपल्या ज्युपिटरला स्ट्रॉंग करा. चांगल्या कर्माच्या माध्यमातून तुमच्याकडे पैसा यायला लागेल. क्लिअर आहे. व्हीनस तुम्हाला दाखवतो केअर अँड फ्रुट्स. व्हीनस म्हणजेच पैसा आहे, ही पण लक्षात घ्या. व्हीनस म्हणजे पैसा आहे. पण जर तुम्ही तुमच्या वेलच्या ट्रीची जर काळजी घ्यायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला त्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तुमचा व्हीनस चांगला असायला पाहिजे. लक्ष्मीचा कारक प्लॅनेट जो आहे तो व्हीनस आहे, म्हणून तो चांगला असायला पाहिजे. सॅटर्न जो आहे ना तो डिझीज दाखवतो आणि पेस्ट कंट्रोल दाखवतो. त्यामुळे सॅटर्नला सुद्धा पेस्ट कंट्रोलच्या दृष्टीने तुम्ही विचार करायला लावा. सॅटर्न जर बिघडला तर डिझीज तयार होतील. सॅटर्न जर चांगला असला तर तो पेस्ट कंट्रोल करेल. आपल्याला काय करायचंय, आपल्या पैशाच्या झाडाला आपल्याला पेस्ट कंट्रोल करून त्याला कीटकांपासून वाचवायचे किंवा रोगांपासून वाचवायचे. आणि म्हणून तुमचा सॅटर्न हा स्ट्रॉंग असायला पाहिजे. सॅटर्न हा कर्माचा कारक प्लॅनेट पण आहे आणि म्हणून तुम्हाला वेल्थ कुंडलीमध्ये कर्म वाढवण्यासाठी सॅटर्नची पोझिशन चेक करणं गरजेचं आहे. राहू जो आहे तो स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग दाखवतो. राहू कुंडलीमध्ये कुठल्या वेळी कुठली खेळी करायची, ते आपल्याला कुठला रिझल्ट मिळेल याचं प्लॅनिंग करतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर कुठल्या शेअरची कधी गुंतवणूक करायची तर मला एकदम एक्झॅक्ट प्रॉफिट मिळेल ते तुम्हाला राहू सांगतो. कधी एंट्री करायची, कधी एक्झिट करायची, कुठे गुंतवणूक करायची, कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक करायची, सेक्टर कुठला असायला पाहिजे गुंतवणुकीमध्ये, कुठे गुंतवणूक केली तर माझा पैसा 2 महिन्यात 3 महिन्यात डबल टिबल होईल.
हे सगळं तुम्हाला राहू सांगतो. राहूला स्वतःला त्याला जी कारकत्व दिलेलं आहे ना राहूला, तुम्ही ते बघा. कारकत्व म्हणजे काय की तो गुप्त गोष्टी ज्या आहेत ना त्या सुद्धा जाणतो. राहू मुळातच असं म्हटलेलं आहे की अदृश्य प्लॅनेट आहे ना, अदृश्य आहे, तो दिसत नाही, तो नोट्स आहे, पण तो अदृश्यरित्या कार्य करतो. म्हणून आपण त्याला पितरांची किंवा प्रेतांची उपमा दिलेली आहे. प्रेत, भूत, प्रेत, पिशाच हे आपल्याला दिसत नाही, ते एक हवेच्या स्वरूपात असतात, अदृश्य स्वरूपात असतात. राहू त्याचा कारक आहे. म्हणून अशी स्ट्रॅटेजी किंवा असं प्लॅनिंग हे पैशाच्या बाबतीमध्ये जे तुम्हाला अदृश्य स्वरूपात करायचं आहे. अदृश्य स्वरूपात म्हणजे फक्त अभ्यासपूर्ण. अभ्यासपूर्ण एखाद्या कंपनीचा स्टडी जर तुम्हाला करायचा असेल, ज्या कंपनीत तुम्ही गुंतवणूक करताय, तर तुम्हाला अगोदर सांगतो ही कंपनी बरोबर आहे का की फ्रॉड आहे. या कंपनीचा प्रॉफिट रेशो काय आहे, दर वर्षाला किती टक्के प्रॉफिट ते इन्व्हेस्टर मध्ये शेअर करते, या कंपनीवर काही कर्ज वगैरे आहे का, आणि कर्जाचा भाग प्रॉफिट मधला किती फेडण्यात जातो, या सगळ्या माहिती जी आहे त्या राहू तुम्हाला देतो. म्हणजे काय होतं की तुम्ही श्रीमंत बनता. मी एक उदाहरण म्हणून सांगतोय, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. म्हणजे राहू तुम्हाला अशा प्रकारे माहिती प्रोव्हाइड करतो. कुंडलीत जर राहू तुमचा खराब असेल ना तर ही प्लॅनिंग देणार नाही. जसं आता तुम्हाला मी जी कुंडली दाखवली, या जातकाने बांद्र्याचा 3 BHK फ्लॅट विकला आणि तो बोरिवलीच्या 1 BHK फ्लॅट मध्ये आला. म्हणजे त्याच्या दशम स्थानातल्या उच्च अवस्थेत असलेल्या राहूने काहीतरी शिकवलं ना त्याला, काहीतरी प्लॅनिंग दाखवलंय ना त्याला, काहीतरी फ्युचर दाखवलंय ना त्याला. 3 BHKचा फ्लॅट, घरात 3च माणसं, नवरा, बायको आणि 4 वर्षाचा मुलगा. 4 वर्षाचाच मुलगा आहे त्यांचा. 3 BHK फ्लॅटची खरंच आवश्यकता आहे का त्यांना आता? नाहीये. 1 BHK मध्ये पण ते 3 जण राहू शकतात, नवरा, बायको आणि 4 वर्षाचं बाळ आहे. मग एवढा मोठा फ्लॅट का सांभाळायचा? आणि त्याचा मेंटेनन्स वगैरे सगळा भाग आहेच की. 3 BHKचं लाईट बिल पण तुम्ही बघा किती येतं. मग आपण फक्त काय पैसे कमवायचे आणि भरतच राहायचे का? त्यापेक्षा मी छोटा फ्लॅट जर घेतला तर माझं सगळंच खर्च कमी होतील. आणि शिवाय बांद्र्याचा फ्लॅट विकून बोरिवलीत आलोय, तर बांद्र्याच्या फ्लॅटची किंमत काय आहे, आणि त्या किमतीमध्ये त्याच्या अर्ध्या पण नाही, पाव किमतीमध्ये मी बोरिवलीमध्ये घेतोय आणि बाकीचे पैसे मी इन्व्हेस्ट करतोय, जेणेकरून माझं पुढचं लाईफ हॅपी होईल. ही स्ट्रॅटेजी जी आहे ती राहू देतो. केतू जो आहे तो क्लायमेट देतो, फायर देतो, फ्लड देतो. म्हणजे 8th हाऊस मध्ये जे मी नैसर्गिक आपत्ती म्हटल्या होत्या, त्या नैसर्गिक आपत्ती हा तुम्हाला केतू देऊ शकतो. केतू बिघडला तर तो तुमचं नुकसान करणार. 8th हाऊसचे रिझल्ट येणार. केतू ग्रहाला पॉझिटिव्ह करायचं असेल तर गणेशाची उपासना करावी लागते, गणपतीची, किंवा भगवतीची उपासना करावी लागते, दुर्गा देवीची उपासना करावी लागते, काली मातेची उपासना करावी लागते, तर केतू चांगला होत. केतूचं डोनेशन केल्याने सुद्धा केतू चांगला होत. पण केतू हा योगी व्यक्ती आहे, केतू योगी आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य जे आहे ते एखाद्या धार्मिक बाबतीमध्ये जर लावलं ना, म्हणजे मी जसं म्हटलं की गणपतीची उपासना करायला काय हरकत आहे. गणपतीची उपासना म्हणजे गणपतीचं पूजन करणं, गणपतीचा एखादा मंत्र म्हणणं, चतुर्थी किंवा संकष्टी किंवा 6 महिन्यांनी येणारी संकष्टी जी आहे त्याचा तुम्हाला कुठेतरी उपवास करावा लागतो. कुठेतरी गणेशाची उपासना केली किंवा अथर्व शीर्ष यासारखे काही स्तोत्र आहेत ते जर म्हटले तर केतू चांगला होतो तुमचा. अशा प्रकारे आपल्याला ना या प्लॅनेटचा विचार करावा लागतो. वेल्थ कुंडलीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक प्लॅनेट जज करावा लागतो आणि त्या प्लॅनेटला तुम्हाला वास्तूमध्ये युटिलाइज करावा लागतो आणि त्यांच्या लाईफ मध्ये पण युटिलाइज करावा लागतो, तर त्यांची वेल्थ सुधारताना दिसते.